PSMT पनवेल लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं आता उघडकीस आलंय। लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने आपल्या 15 दिवसांच्या बाळाचा परित्याग करून तिथून पलायन केल्याचा प्रकार आता वाशी रेल्वे पोलिसांच्या लक्षात आलाय। त्यानंतर या फरार आईचा शोध सुरू करण्यात आलाय। मात्र नेमकं हे प्रकरण काय याविषयीचे सविस्तर तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका अनोळखी महिलेने सामानासह लोकलमधून उतरता येणार नाही असा बहाणा करत आपलं 15 दिवसांचं बाळ याच लोकलमध्ये असलेल्या एका तरुणीकडे दिलं होतं। तरुणीकडे हे बाळ सोपवून स्वतः ही महिला लोकलमधून उतरली आणि त्यानंतर तिने काहीच सेकंदात तिथून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला। सोमवारी दुपारी हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड्स रेल्वे स्थानकात हा प्रकार घडलाय। वाशी रेल्वे पोलिसांनी 15 दिवसांच्या या बाळाला सोडून पळून गेलेल्या या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे व आता तिचा शोध सुद्धा सुरू करण्यात आलाय। 15 दिवसाच्या बाळाला सोडून देणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 93 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या स्टेशनवरचं सीसीटीव्ही फुटेज सध्या तपासलं जातंय आणि यातून या सदर महिलेचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली आहे। बाळाला सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलंय। या बाळाला सोडून पळून गेलेल्या महिलेबाबत अद्यापही कुठलीही स्पष्ट माहिती समोर आली नाहीये। मात्र याबाबत कुठलीही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी केलेले। या प्रकरणाविषयी पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया। त्यामध्ये दिव्य व भूमिका अशा नावाच्या 2 पॅसेंजर ह्या CST वरून पनवेल दिशेने प्रवास करत होत्या। ते प्रवास करत असताना महिला डब्यामध्ये सानपाडा या स्टेशनवरती एक अनोळखी महिला तिच्या 15 दिवस वयाच्या बाळासह तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी ती महिला अतिशय दरवाजापाशी बसलेली होती आणि त्या ठिकाणी बाळाला हवा लागत असल्यामुळे त्या मुलींनी सांगितलं का ती हवा लागते, तुम्ही आतमध्ये येऊन बसा। याद्वारे त्यांचा एकमेकाशी ओळख झाली आणि त्यांनी एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली। तर त्या अनोळखी महिलेने त्या 2 मुलींना विनंती केली की माझ्याकडे सामान भरपूर आहे व मला सीवूड्सला उतरायचं आहे, तर आपण कृपया मला त्या ठिकाणी उतरण्याकरिता मदत करावी असं म्हणून त्या 2 मुलींकडे त्या अनोळखी महिलेने आपलं 15 दिवसांचं बाळ सोपवलं व त्या ठिकाणी त्या मुली सीवूड स्टेशनला ते बाळ घेऊन खाली उतरल्यानंतर सदरची अनोळखी महिला त्या ठिकाणी न उतरता परस्पर पुढे पनवेल या ठिकाणी निघून गेलेली आहे। त्याबाबत तिने कुठेही तक्रार वगैरे नोंदवलेली नाही। त्या अल्पवयीन बालकाचा त्याग केला म्हणून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 211/2025 कलम 93 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे व आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत याद्वारे आवाहन करत आहोत की सदर महिलेचा पब्लिश झालेला जो फोटो आहे तरी त्या महिलेबाबत काही माहिती असेल तर कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळवावे, ज्या योगे त्या अनोळखी महिलेचा शोध लागू शकेल व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येऊ शकेल। बाळ किती दिवस आहे? ते बाळ अंदाजे 15 दिवस त्याचं वय आहे आणि त्याला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे आणि CWCच्या माध्यमातून पुढील योग्य ती कारवाई आम्ही करत आहोत। महिलेची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाहीये, परंतु सदर महिला ही सानपाडा या ठिकाणावरून बसली होती आणि ती पुढे जाऊन खांदेश्वर या स्टेशनवरती उतरताना दिसत आहे। तरी आमच्या 4 टीम त्यामध्ये फॉर्म करण्यात आलेल्या आहेत व खांदेश्वर आजूबाजूचा परिसर व इतर स्टेशनावरती ते पथक त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पनवेलमध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं होतं। एका बाळाला बास्केटमध्ये ठेवून त्यामध्ये एक नोट लिहून आम्ही या बाळाला इथे ठेवतोय कारण त्याची काळजी घेण्याचं, त्याच्यासाठी काहीही करू शकण्याचं कुठलंही साधन आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे पैसे नाहीयेत, त्यामुळे आम्ही ही जबाबदारी घेऊ शकत नाही अशी चिठ्ठी लिहून हे बाळ एका बास्केटमध्ये अज्ञातांकडून ठेवण्यात आलं होतं। हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये लोकलमध्ये या 15 दिवसांच्या बाळाला त्याची आई सोडून गेल्याचा प्रकार घडलाय। दरम्यान आपणही जर का या मार्गावरून प्रवास करत असाल आणि आपल्याला या प्रकाराविषयी माहिती असेल तर या संदर्भातील माहिती आपण वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये देऊ शकता।